जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 116, दिनांक 26 एप्रिल 2026 व वार रविवार। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीची महती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात सुंदर रीतीने वर्णिलेली आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास प्रारंभ करूया। सध्या आपण या ग्रंथातील
नवविधा भक्तिनाम या 4थ्या दशकातील दुसऱ्या समासाचे ज्याचे नाव आहे कीर्तन भक्ती, तर या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण त्यापुढील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 31 ओवी क्रमांक 31 या समासातील शेवटची ओवी असल्या कारणाने आपण ओवी क्रमांक 31 पर्यंत आज वाचन करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरी ओळ 20 या अंकानंतर करावे वैराग्य रक्षण या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. करावे वैराग्य रक्षण, रक्षावे ज्ञानाचे लक्षण, परमदक्ष विचक्षण सर्वही सांभाळी. कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते उडे. नीती न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण रक्षुन निर्गुण, बोलत जावे. असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे प्रत्युत्तर. वक्ता पाहिजे साचार, अनुभवाचा. सकळ रक्षुन ज्ञान सांगे, जेणे वेदाज्ञा न भंगे. उत्तम सन्मार्ग लागे, प्राणी मात्रांसी. असो हे सकळ सांडून, करावे गुणानुवाद कीर्तन. या नाव भगवत भजन, दुसरी भक्ती. कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती. कीर्तने भगवत प्राप्ती, यधर्ती संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र. हरी कीर्तने प्राणी मात्र, सुशील होती. कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चय सांपडे. कीर्तने संदेह उडे, श्रोतया भक्तयांचा. सदा सर्वदा हरी कीर्तन, ब्रह्मसूत्र करी आपण. तेने नारद तुची नारायण, बोली जेत आहे. मनोनी कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. सकळ तीर्थे आणि जगदात्मा, कीर्तनी वसे. ही तिसरी दासबोधे, गुरु शिष्य संवादे. कीर्तन भजन निरूपण नाम, समास द्वितीय. जय जय रघुवीर समर्थ. येथे द्वितीय समास समाप्त होत आहे. तर आता आपण या 11 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 21व्या अंकाने व वैराग्याचे रक्षण करावे या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. वैराग्याचे रक्षण करावे म्हणजे वैराग्यापासून चढू नये व ज्ञानाचे लक्षण सांभाळावे म्हणजे ज्ञान लक्षणे अंगी बाणवावी. जो अत्यंत दक्ष व शहाणा असतो तो हे सर्व सांभाळतो. कीर्तन ऐकून श्रोता संदेहांत पडेल व त्याचे खरे समाधान नाहीसे होईल. नीती न्याय व साधन यांचा बिघाड होईल. असे कीर्तनात काहीही बोलू नये. देवाची सगुण चरित्रे गाणे याचे नाव हरी कीर्तन व अद्वैत प्रतिपादन याचे नाव निरूपण. सगुण भक्तीचे संरक्षण करून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. अद्वैत सांगतानाही सगुण प्रेम सोडू नये. असो वक्तृत्वाचे अधिकाराचे काम हलक्या सलक्यास झेपणारे नाही. वक्ता हा खरोखरीचा आचार संपन्न व अनुभवाचा म्हणजे परमात्म वस्तूच्या व्यवहाराचा अनुभव घेतलेला पाहिजे. वक्तृत्वाचा अधिकार फार मोठा आहे. तो खचित लहान माणसाचा नाही. वक्ता अनुभवाचाच पाहिजे म्हणजे तो सर्व बाजू सांभाळून अशा पद्धतीने ज्ञान सांगेल की जेणेकरून वेदाज्ञेचा भंग न होता मनुष्य मात्रांस सन्मार्ग लागेल. असो अधिकारयुक्त वक्तृत्व
ज्याला नसेल त्याने या भानगडीत न पडता देवाचे गुणानुवाद प्रेमाने गावे, ते सुद्धा दुसऱ्या कीर्तन भक्तीचेच लक्षण होय. कीर्तनाने मोठाले दोष जातात, महापातके नष्ट होतात, उत्तम गती मिळते, भगवत प्राप्ती होते, यात संशय नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते, सत्पात्रता अंगी येते, मनुष्याची पात्रता वाढते, प्राणी मात्र सुशील होतात, चित्त व्यग्रता मोडून चित्त एकाग्र होते, आत्मबुद्धीचा निश्चय सापडतो, श्रोता वक्त्यांचा संशय नाहीसा होतो, श्रोते वक्ते निसंदेह होतात. ब्रह्मदेवाचे पुत्र नारद हे सदोदित हरी गुण गातात, त्यामुळे लोक त्यांना प्रत्यक्ष नारायण म्हणतात. नारद सर्व काळ कीर्तन करीत असल्यामुळेच नारायण रूप मानले जातात. म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने परमात्मा संतुष्ट होतो व हरी कीर्तनात सर्व तीर्थे व जगदात्मा म्हणजे देव वास करतो. सर्व तीर्थे व देव कीर्तनात खडे असतात. अशा रीतीने चौथ्या दशकातील दुसरा समास समाप्त झालेला आहे. पुढील समासाच्या वाचनाची सुरुवात आपण पुढील भागात करूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार व एक नम्र विनंती. आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन, हे ग्रंथ श्रवण आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञान प्राप्ती या ग्रंथ श्रवणातून आपणा सर्वांस होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही मत सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा व आम्हा सर्वांना व आम्हाला या ग्रंथ वाचन चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्या, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.